हा मॅडम बोला. माझे नाव तारा जिपकाटे, जिल्हा नागपूर. ब्रह्मांडीय ऊर्जेला कोटी कोटी आत्मवंदन. सुदर्शन पिरॅमिडला आणि विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन आणि डॉक्टर मंगल मॅडमला कोटी कोटी आत्मवंदन. मी 2022 पासून मंगल मॅडम आणि विहंगमशी जोडल्या गेले. नंतर आयुष्य बदलाचे शास्त्र भाग एक सुरुवातीला केले. त्यानंतर शिवसहृदय शास्त्र 7 डेजचा ऑनलाईन केला आहे. तेव्हापासून बरेच कोर्सेस केले, ऑलमोस्ट सगळेच. आतापर्यंत मी मॅडम सोबत कनेक्ट आहे. त्यानंतर माझ्या जीवनात खूप परिवर्तन झाले. जीवनातील पाहण्याचा कल पूर्ण बदललेला आहे. लाईफ टर्नवर आयुष्य बदलाचे शास्त्र भाग एक केल्यापासनं खूप मला अबंडन्स फायदे मिळाले आहे. केल्यानंतर त्यातले टेक्निक्सद्वारे अप्रतिम मिराकल्स झाले. हॉट मेडिटेशन, अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सी, नाईटला एक वेळा, मॉर्निंग एक वेळा, आणि चित्रध्यान आणि व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन. खूप माझ्या हे सगळं टेक्निक्स केल्यामुळे माझ्या परिवाराला, मुलांना, मुलीला, मला, सगळ्यांना परिवारातील माझ्यामध्ये अतोनात चमत्कार झाले आणि खूप माझ्यामध्ये परिवर्तन होऊ लागले. ध्यानाची गोडी वाढली, जसे की अवेअरनेस खूप वाढला आहे माझ्यामध्ये, आणि कॉन्फिडन्स वाढला. पॉझिटिव्ह विचार यायला लागले. निगेटिव्ह विचार येतात, परंतु निगेटिव्ह विचार आले तर त्याला कसे कट करायचे ते कट करता जमले. आणि खूप हॅपीनेस खूप वाढला आहे. हॅपीनेस खूप वाढला आहे आणि आध्यात्मिक प्रगती होऊ लागली. मला आधी काहीच ध्यानाची गोडी वगैरे काहीच नव्हती. ध्यानात आल्यानंतर स्पिरिच्युअल व आध्यात्मिक रुची वाढली आणि ग्रोथ पण व्हायला लागली. ध्यान मी माझे खूप वाढवलेले आहे. त्यामुळे माझी चेतना खूप वाढली असे फील करते. त्यामुळे खूप आनंदी वाटते आहे मला, आणि आनंदात, उत्साहात राहता येत आहे. तर मन पूर्णतः शांत झाले, आत्मविश्वास वाढलाय, विचाराची दिशा बदललेली. मी नेहमी सतत हायर फ्रिक्वेन्सी मध्ये, हायर ऊर्जेत राहता येत आहे असे फील करते. त्यामुळे माझी चेतना खूप वाढली असे मी नेहमी, मला असं वाटते आणि आनंदी राहते. दुःख आले किंवा शारीरिक काही छोट्या मोठ्या अशा व्याध्या आल्या तर त्याला मी लेट गो करता आले मला. आणि मॅडम, मी अनेक ध्यान प्रकार, तंत्रे, टेक्निक्स व ज्ञान दिल्यामुळे व ध्यान आणि ज्ञान दिल्यामुळे शारीरिक व भौतिक, आर्थिक, आध्यात्मिकतेमध्ये खूप परिवर्तन झाले. माझं बिलीफ सिस्टम खूप प्रमाणात बदललेली आहे, पूर्णतः बदललेली आहे. आणि अप्रिशिएशन खूप महत्वाचे आहे, हे मॅडम मॅडमनी शिकवले. पहिले स्वतःला, आपल्या सोलला अप्रिशिएट करून नंतर दुसऱ्यांना, दुसऱ्यांची स्तुती करणे शिकवले. आणि सेल्फ रिअलायझेशन, मी कोण आहे व पृथ्वीवर कशासाठी आले व काय करून आपल्याला पृथ्वीवर कशासाठी आलो आणि काय करून आपल्याला हायर आयामात जायचे, हे मला समजले या ध्यानात आल्यानंतर. आणि मेडिटेशन, मेडिटेशन मॅडम सोबत ध्यानाला जोडल्यानंतर की 24 तास ध्यान हे घडलेच पाहिजे. आता या युग परिवर्तनासाठीची गरज आहे. डेली दिनचर्या, जेही आपण काम करतो जेही आपण काम करतो ते मग्न, म्हणजे मन लावून आणि फोकस ठेवून, श्वासावर लक्ष केंद्रित करून, मनावर नियंत्रण नियंत्रण ठेवून आम्ही आणि अवेअरनेस मध्ये राहून केलेली दिनचर्या म्हणजे ते ध्यानच घडते. म्हणजे ते ध्यानच आहे. 24 तास आपण जेही काम, दिनचर्या करतो आणि ध्यानावर फोकस ठेवतो,
आणि अवेअरनेसमध्ये राहतो. ते 24 तास श्वासावर लक्ष ठेवून ते म्हणजे ध्यानच आहे. या भूमिकेत राहते. कृतज्ञता आणि ग्रॅटिट्यूड, भावनेत आणि क्षमाशीलता स्वतः व दुसऱ्यांना देते. त्यामुळे मला अबंडन्स मल्टिप्लाय होऊन त्याचे फायदे मिळत आहे. नेहमी ग्रॅटिट्यूड भावनेत मी राहत असते आणि ते सतत डोक्यात घोळत राहते आणि कुठेही कुठेही जाईल किंवा घरी कोणी येतं ते पार्सलवाले असो की कोणी पण, त्यांना मी ग्रॅटिट्यूड देते. तर ती भावना माझ्यामध्ये ध्यानानंतर मला हे सगळं कळले आणि त्याचे मला खूप फायदे मिळाले. त्यामुळे अबंडन्स मल्टिप्लाय होऊन ते फायदे मिळत आहे. आणि वननेसची भावना पण माझ्यामध्ये जास्त जागृत झाली आहे. ती फिलिंग आली, तुम्ही आणि मी म्हणजे एकच. जसे विहंगम ग्रुप म्हणजेच एक फॅमिली. आणि लव आणि लाईट, प्रेम व प्रकाश स्वतःला देऊन तो दुसऱ्यापर्यंत स्प्रेड करणे मॅडमनी शिकवले. त्यामुळे हे सर्व टेक्निक्स चा वापर करून ते आम्हा सर्व ग्रुपला मल्टिप्लाय होऊन रिझल्ट अप्रतिम आलेला आहे. अबंडन्स मिळत आहे. हेल्थ माझी खूप छान झाली आहे आणि शुगर लेवल फास्टिंग 100 आहे. पोस्ट मिल 180 वर आलंय. खूप वाढलेलं होतं शुगर आणि बॉर्डर लाईन कंट्रोलमध्ये आहे. थायरॉइड पण आलं होतं, तर त्या रिपोर्ट नॉर्मल आला आहे. आणि ग्लोमरुलस फिल्ट्रेशन, माझं किडनी फिल्ट्रेशन थोडं हे ॲबनॉर्मल होतं, आता रिपोर्ट नॉर्मलवर आला आहे. मी रिपोर्ट्स इथे आल्यानंतर इथे केलेलं. ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होता, बोन हड्ड्यांची झीज. आता मला तो त्रास नाही आहे. आणि आईजला ग्लुकोमा सांगितला होता डॉक्टरांनी. तो पण विहंगमशी जोडल्यानंतर एका वर्षाने मी चेक केलं, तर डॉक्टर बोलले की तुम्हाला आता ग्लाकोमा नाही आहे आणि सगळे म्हणजे मेडिसिन्स बंद केल्या होत्या, ड्रॉप्स वगैरे. ते पण नॉर्मल आलं आहे. थोडा कॉक्सिस फ्रॅक्चर होता माझा, म्हणून मला तिथे कॉक्सिसमध्ये फ्रॅक्चर आहे. तिथे बॅक पेन व्हायचं आणि खूप पेन व्हायचं. पण आता ते स्वेलिंग पण नाही आहे अजिबात. आणि कधीच कधी सायटिकाचा त्रास थंडीत राहतो मला. तर आता मी इथे आल्यानंतर चक्राध्यान सुरू केले. तर थर्ड डेला 17ला चक्राध्यान सुरू झाले आणि 19ला मी म्हणजे माझा त्रास तो कमी झाला, कमी कमी होत. आता फक्त नमनेस आणि थोड्याशा मुंग्या वगैरे थोडंसं आहे, पण तो पण जाईलच मला असं वाटते. पण सायटिकाचा पूर्ण त्रास माझा बरा झाला आहे. आणि मी खाली बसून छान आज ध्यान केले खाली बसून. तर ऑल इज गुड ध्यानाला आल्यामुळे व मॅडमच्या मार्गदर्शनामुळे ज्ञान आणि ध्यानाद्वारे प्रत्येक फिजिकल, सायकोलॉजिकल, शारीरिक, मानसिक ताणतणाव, छोट्या मोठ्या गोष्टीवर मात करायला येत आहे. त्याला लेट गो करता येत आहे. 17 पासून रंगमंच सुरू झाला, तर 19 पासून मी खाली बसून ध्यान करायला लागले. त्यामुळे मला मॅडमचे खूपच धन्यवाद करावेसे वाटते की मला त्यांनी इतकं म्हणजे हे केलंय, त्यांनी सपोर्ट केला आहे. आणि मला नेहमी त्यांचे एन्करेजमेंट असते. आणि मला त्यांचं खूपच म्हणजे तुमचे मला अभिनंदन करावेसे वाटते की मी शब्दातच नाही सांगू शकत. माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल इतकं म्हणजे वाटते की नाही सांगू शकत मी. प्रत्येक वेळेला तुम्ही मला सपोर्ट केलाय, त्याबद्दल तुमचे फार फार आभार आणि धन्यवाद. आणि माझी भीती पण कायमची गेली आहे. मी एकदा मॅडमनी काउन्सिलिंग केले होते माझे, त्यावेळेला पण मी मॅडमला सांगितलं होतं. तर तुम्ही 3 गोष्टी मला न विचारता
तुम्ही माझ्या मनातले जाणून घेतले की मला काय काय माझ्यामध्ये आहे. तर तुम्ही एक मला भीतीबद्दल बोलल्या होत्या की फ्लाईटमध्ये तुम्ही जाताय तर फ्लाईटची भीती, तर तुम्ही मला खूप छान मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग केल्यामुळे तो पूर्ण माझा प्रॉब्लेम भीतीचा गेलेला आहे. आणि एक रिलेशनशिप बद्दल तुम्ही सांगितले होते मला, सुनेबद्दल वगैरे. थोडं तुम्हाला कसं कळलं मला कळत नाही, पण तुम्ही ज्या ज्या गोष्टी माझ्या मनात होत्या आणि मी तुम्हाला सांगणार होते काउन्सिलिंग मध्ये, पण तुम्ही मला तुम्हीच बोलल्या की असं असं आहे. आणि मी ते लिहून पण ठेवले होते कुठेतरी की मॅडमनी मला काय मार्गदर्शन केले, पण मी ते पेज दिसला नाही मला कुठे. पण मला असं आठवते की तुम्ही मला खूप छान मार्गदर्शन दिल्यामुळे तो एकही प्रॉब्लेम आता राहिलेला नाहीये, सगळं सॉल्व्ह झालेला आहे. तर माझ्यामध्ये आता सेवाभाव करायची खूप इच्छा जागृत झाली आहे. आणि मी आल्यानंतर हैदराबादला मी तुमच्याकडे येणारच आहे आणि मी सेवा देणार आहे. आणि सेवाग्रामला पण जे आपण बोलणं झालं तिथल्यासाठी पण मी माझ्यामध्ये म्हणजे माझे जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करण्यासाठी तुमची पण सपोर्ट घेणार आहे. आणि आणि देणगीबद्दल आणि ते अं, दान देणगी जे देते ना, ते सेवा देण्याचे भाव माझे खूपच वाढलेले आहे. आणि खूप छान मला शांती आणि समाधान मिळते त्यामुळे. खूप तर धन्यवाद मॅडम, तुमचे फार तारा मॅडम, खूप खूप धन्यवाद. मला तारा वाटतं मॅडम, अमेरिकेत हो, येऊन बोलायचंय तुम्हाला अजून? अमेरिकेत हो, हा, बोला. अमेरिकेत येऊन जरा थोडस लिंक लागायला वेळ लागेल हो, थोडी. थोडासा जेटलॅग. हो हो बरी आहे ना तब्येत? हो, तब्येत बरी आहे. हो, काय म्हणतात मुलगा सुनबाई? मुलगा सुनबाई छान आहे. चांगले वागत आहे सुनबाई. हम्म. नेहमी सोबत आली आहे, त्यांची आई पण आहे, गौरीची आई. अच्छा, हा हा हा. हम्म, हम्म. बर बर बर. धन्यवाद. तारा मॅडम खूप पूर्वीचे आहेत आणि प्रत्येक वेळेला मदतीला धावून येतात. विहंगमचा स्ट्रॉंग सपोर्टर आहेत तारा मॅडम, फायनान्शियल सपोर्टर. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि प्रेम खूप आहे विहंगम बद्दल आणि माझ्याबद्दल सुद्धा. आणि मुलगी त्यांची डॉक्टर आहे, त्यांच्या घरी जाऊन आली मी हैदराबादला. आता त्या USA ला गेल्यात. मुलगा सुद्धा त्यांचा आलेला आहे आपल्या पिरॅमिडला. आणि आता मॅडमची वाट बघतीये मी, पुण्यात शिफ्ट कधी होत आहेत. काय म्हणतोय मुलगा, येणार आहे का नाही? हो, येणार आहे, येणार आहे ना, आता येणार आहे नेक्स्ट, आता 5 महिन्यांनी. पुण्यात आल्या मॅडम की मग त्यांना काही छान प्रोग्राम वगैरे घ्यायला आत्ताच सांगितले प्रोग्राम मी हो, त्यांना घ्या म्हणून. कारण मी आता तिकडे तुमच्याचकडे येऊन राहते मग. हा, एप्रिल मध्ये घ्या म्हंटलंय. काय म्हणताय? तुमच्याचकडे येऊन राहील म्हटलं मी. हो, या की या, खुशाल या. सेवा द्यायला. हो, या या. हम्म. आणि एप्रिल मध्ये बघा काही प्रोग्राम घेताय तिथून USA मधून. हो खूप हो हो धन्यवाद हो. तारा मॅडम, खूप खूप धन्यवाद. हम्म. धन्यवाद तरी धन्यवाद. बरंच सांगितलं नाही मी, आयुष्य बदलाचे शास्त्र हा, भाग 1 केला तुम्हाला तर जरा थोडासा मुलांना. शीन आहे, थोडासा हम्म. शीन आहे दिसतंय तुमच्याकडे बघितल्यावर. हो. काळजी घ्या, हम्म. आराम करा, झोपा आता, उशीर झालाय, 12:30 1 वाजून गेलेला आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद, ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. झोपा आता. एवढं हम्म. तुम्ही थांबला नसतात तरी चाललं असतं. धन्यवाद.